दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा ए शिवराया तुला मानाचा मुजरा, तुला मानाचा मुजरा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 झुगावचा धमाका आपण अनुभवताय. त्याचबरोबर आदरणीय राजेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान हा इथे व्हायला पाहिजे आणि तो सन्मान इथे होत आहे. चला बॅटिंग करणारी टीम, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर अजूनही उपस्थित नाहीये, लक्षात घ्या. पहिला बॉल पडण्याआधी तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आलेला आहेत ना? येस, चला आहे 12th मॅन आहे. पहिला बॉलवर चौकार आलाय. अमर आणि मोहम्मद बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी हिमांशू आलेले आहेत. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहताय. इथे चांगला बॉल वाईड कट टाकण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला बॉल चालला, सिंगल वेगाने पूर्ण होते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर नंबर पहिलं सध्या मार्गस्थ आहे. मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिलं इथे प्रगती पदावर असताना आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 5 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हिमांशू पाटील आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. एक तेज तरार गोलंदाज, आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एक अनोळखी छाप सोडली या गोलंदाजाने. गेले कित्येक वर्ष झुगाव टीमच्या बरोबर खेळत आलेले आहेत आणि आपण पाहू शकाल अमर आहे स्ट्राईक एंडला आणि मोहम्मद आपण पाहू शकाल. गोलंदाजी चांगली होती. पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. बॉल तयार. इथे चेंज ऑफ पेस, बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न. चांगला बॉल, स्ट्रॉंग पिले, गती कमी केली, फिंगर्स रोल केले. पडल्यानंतर बॉलनं सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. चेंज ऑफ पेस, अपील मध्ये भरपूर उत्साह होता, परंतु पंचांचा कुठलाही सिग्नल येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होती. चेंज ऑफ पेसच्या पद्धतीने बॉल पडलाय. कमी गतीचा बॉल पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण पाहताय. झुगावचा धमाका आपण अनुभवताय. डान्सिंग डाऊन द विकेट यावेळेला पाहू शकाल. खराब गोलंदाजी, बीमर पद्धतीचा बॉल यावेळेला हाताळण्यात आलाय. अंपायर सिग्नल नो बॉल आलाय. येस, चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय इथे सोपवलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने हा बॉल बीमर आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय इथे सोपवला गेलाय. चला कुंभार सर लवकर या, विनंती करतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. HD लाईव्ह आणि टेक्निकल टीम, सुशील दाखवाड आणि टेक्निकल टीम खूप चांगलं काम ती सध्या करते. एक चांगलं टेलिकास्ट आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये सुप्रसिद्ध झालेला आहे. यावेळेला आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने एक चांगलं टेलिकास्ट, चांगलं कॅमेरामॅन इथे वर्क होताना दिसते. पाहू शकाल डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न, ज्या पद्धतीने या कॅमेरामॅनने काय छायाचित्र टिपलाय. पंच कुंभार सर आमच्या बरोबर इथे जॉईन होते. एक चांगला अनुभव आहे या पंचांकडे. खूप चांगला क्रिकेटचा अनुभव या ऑनफिल्ड अंपायरने घेतलेला आहे. चला बीमर बॉल आहे. नो +1 या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. नो बॉल म्हणजे फ्री हिटची संधी आहे. उघडा डोळे पहा नीट, आमची बिग बॅश प्रीमियर लीग आहे सुपर हिट, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. बॉल तयार. बीमर बॉल आहे, शरीराच्या भरपूर वरती आहे. योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला आहे. नो बॉलची सांगता होते. फ्री हिटची संधी आहे. इथे फ्री हिटच्या संधीवरती आक्रमण करायचं आहे. बॉल उंच गेलाय परंतु फिल्डर त्याखाली येतोय. चांगली फिल्डिंग होती. एक रन इथे पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे पुढे जाते. स्कोर कार्ड पोहोचलाय 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर पहिलं
इथे मार्गस्थ असताना मेंडेटरी पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण इथे पाहताय. टीमची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती पाहू शकाल. एक बलाढ्यवान लढा सध्या मैदानामध्ये सुरू आहे. एक चांगलं महायुद्ध सध्या रणांगणावरती आपण पाहू शकाल. अनेक भरपूर कठोर नियम या स्पर्धेमध्ये आहेत. त्या नियमाचं अंमलबजावणी ते होताना दिसते. योग्य निर्णय बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल. बॉल तयार. हिमांशू पुन्हा एकदा निघालेले आहेत. चांगला बॉल यावेळेला चांगला टप्पा हाताळलाय. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवला. योग्य टप्प्याचा वापर होतोय. गोलंदाजी करत असताना तुमच्याकडचं लाईन, तुमच्याकडचा टप्पा, तुमच्याकडचं योग्य नियंत्रण या सगळ्या गोष्टी योग्य टप्प्यावरती पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहे. काय कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर चौकार खाल्यानंतर काय पलटवार केलाय गोलंदाज हिमांशू पाटीलने. लाजवाब गोलंदाजी आपण पाहू शकाल. 9 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर पहिला आपण इथे पाहू शकाल. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. अलॉंग द ग्रास केला. कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे. चांगली फिल्डिंग तिथे होते. फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर इथे स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे चाललाय. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ओव्हरची झाली समाप्ती. टीमची धावसंख्या 10 धावा. जाऊया एका संगीताने मन तल्लीन होतं असं मी ऐकलंय. आणि आमच्या बरोबर आमचे डीजे मास्टर आज सकाळपासून जुडलेले आहे. डीजे या डीजे. चला पहिल्या ओव्हरचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या 10 धावा. पहिली सेमी फायनल आपण अनुभवत आहे. कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याकडे नक्की प्रश्न पडलाय. हे युद्ध सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आपण पाहू शकाल जुगावचे अनेक तारे सितारे या मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. कालपासून ही क्रीडा स्पर्धा सुरू आहे. एक भव्य दिव्य सोहळा आपण इथे पाहू शकाल. कोण होणार या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ कोण होणार या मॅच मध्ये आपण पाहताय, आपण ऐकताय. तुम्हाला सर्वांच्या आवडीची स्पर्धा बिग बॅश प्रीमियर लीग 2026 जुगावचा धमाका. बॉल तयार. ओव्हर क्रमांक 2 मध्ये बॉल झालाय. बंटी आलेले आहेत. कमी वयाचा हा गोलंदाज. आणखीन एक बंटीचा तेज तरार बॉल. वेग भन्नाट आहे. बॅटची कडा घेत बॉल चाला डिक्लेरेशन झोन मध्ये सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती 11 धावा. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिला गेलाय. बूंद बूंद से सागर भर रहा है असं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 11 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. वा लाजवाब आहे. क्या बात आहे. थ्रू द कव्हर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. टोकटीचे षटकार. क्या बात आहे. ज्या पद्धतीने हा फटका डिग आउट केलाय थ्रू द कव्हर. अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॉलला फेकलाय. अमरच्या बॅट मधून अस्मानी टोला इथे पाहायला मिळालाय. ज्या पद्धतीने फटका डिग आउट केलाय. 6 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 17 या आकड्यावरती 17 धावा. आता पलटवार केलाय. 17 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. बॉल तयार. आणखीन एक डान्सिंग डाऊन द विकेट. एक टप्पा घेत यावेळेला पाहू शकाल. एक टप्पा घेत बॉल आर पार सीमा रेषा पार. अमरच्या पाठमधून आणखीन एक चौकार. तांबडा पांढरा झणझणीत मार भावा खणखणीत. काय फंटास्टिक बॅटिंग यार. लाजवाब. अफलातून यार. या अक्षरशः उन्हामध्ये आता मात्र तापलाय. कारण सुरुवातीच्या पहिल्या बॉल मध्ये चौकार आले. हिमांशूला सन्मान दिला. या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. लाजवाब बॅटिंग होते. बॉल तयार. आणखीन एक इथे फटका सगळा आहे. एक टप्पा घे थ्रू द कव्हर. ओ माय गॉड 6 षटकार आहे. क्या बात आहे. जल्लोष चालतोय जुगावते चिपळूण. जल्लोष चालतोय जुगावते चिपळूण. मार भावा उचलून उचलून. हा ठोकलाय षटकार. डीजे ठोक.
ज्या पद्धतीने हा फटका डिग आउट केला थ्रू द कव्हर, क्या बात है, कव्हर से ऊपर, लाजवाब यार मिस्टर 360, ज्या पद्धतीने हा फटका डिग आउट केला आहे, लाजवाब यार. अगदी रडार मध्ये होता, बॉलला फेकलाय, थ्रू द कव्हर केलाय, अमरच्या बॅट मधून आणखीन एक धमाका पाहायला मिळत आहे. हल्ला बोल केलाय, आता बरसला मैदानाच्या आतमध्ये, अमर नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. काय बॅटिंग केली, लाजवाब. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे शॉर्ट बॉल होता, पिक करायचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय. इथे फक्त सिंगल मिळते गोशांकी क्षेत्रामध्ये, एक रन इथे मिळेल सिंगलच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 28 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. काय बॅटिंग केलाय, लाजवाब यार. आपल्या खेळाच्या जोरावरती वडा मागणी भीषण यार. 28 धावा धावफलकावरती आहे. पॉवर प्लेचं सत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण पाहू शकाल, पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल, असे 5 बॉल इथे फेकलेले आहेत. आता शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये जुनी शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 28. आपण पाहू शकाल, साता समुद्रा पलीकडे तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचं विश्लेषण HD लाईव्हच्या माध्यमातून होतोय. घर बसला प्रेक्षक आनंद घेते, तुमचंही स्वागत आहे. का बॅटिंग केलेला जवाब, अगदी अमर नावाचं वादळ, अमरचा शो अगदी बरसला या मैदानामध्ये. आणखीन एक फटका सगळा आहे याही वेळेला, पुन्हा एकदा तो क्षेत्र निवडलाय. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, बॉल घेतली बाउंड्रीची भेट. आणखीन एक बॉल, सीमा रेषा पार. टीमची धावसंख्या 35. आता पॉवर प्लेचं सत्र संपलाय, कमबॅक करावं लागेल, पलटवार करावा लागेल. सेमीफायनल तुम्ही खेळताय म्हणजे या अगोदरचा परफॉर्मन्स दोन्ही टीमचा चांगला राहिलाय. आता कमबॅक कसं करायला पाहिजे, आता पलटवार कसा करायला पाहिजे, आता काय घडेल काय बिघडेल आपण अनुभवताय. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 चा महासंग्राम आपण इथे पाहताय. ओव्हर नंबर 3 मध्ये जतीन पाटील आलाय, आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर. जुगाव टीमचं येणारं उज्ज्वल भविष्य ज्या खेळाडूने कमी वयामध्ये प्रभावित केलाय, टेप बॉलची मागणी होते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहू शकाल टेप बॉल या स्पर्धेमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये टेप बॉल आपण पाहू शकाल, सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या, स्कोर कार्ड, गेम चेंज करणारी ओव्हर म्हणजे टेप बॉल. आज टेप बॉल साता समुद्रा पलीकडे वापरला जातात, अनेक लीग मध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते, सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 3 इथे मार्गस्थ आहे. जतीन पाटील आपण पाहू शकाल, इथे कमबॅक करावं लागेल, विकेट घ्यावा लागतील, भागीदारी तुम्हाला तोडावी लागेल या मॅच मध्ये. 36 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथे चांगला बॉल, ओ माय गॉड, अवे फ्रॉम द बॉडी, अंपायरने हात केले समांतर, बॉल आहे अवांतर.
शरीरापासून दूर आहे, पंचांनी हात समांतर केलेले आहेत, त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉल टीमच्या खात्यामध्ये रन ऍड होते. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आणखीन एक चांगला बॉल यावेळेला ड्राईव्ह केला, बॉल चला डीप मध्ये प्रोटेक्शन येत आहे, चांगली फिल्डिंग इथे होते. सिंगल बी इथे, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा वाढताना दिसते. 38 धावा धावफलकावरती आहे. अमरची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल, कारण जो खेळाडू अमर नावाचं वादळ या उष्णतेच्या तापमानामध्ये अक्षरशः तापलाय, त्याची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल. जर का तो खेळाडू शेवटपर्यंत खेळला तर या मॅच मध्ये भरपूर मोठा डोंगर इथे उभारून देईल आपल्या टीमला. अक्षरशः बरसला या मैदानामध्ये आपण पाहू शकाल. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा शरीरापासून भरपूर दूर आहे. अंपायर सिग्नल पुन्हा एकदा व्हाईट बॉल आलाय. जर का तुम्ही दिशा थोडी खराब दाखवली, वेगापासून दिशेला फार महत्व आहे माझ्या मित्रा. तुमच्याकडे जितका वेग प्रचंड आहे तितकीच दिशा तुमच्याकडे योग्य असावी. जर दिशाच योग्य नसेल तर त्या वेगाला अर्थ नाही आहे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक लेग स्टिक सोडलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार एक्स्ट्रा रन खर्च करायला पाहायला मिळत आहे. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 40 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकाल शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न. आणखीन एक व्हाईट बॉल. जतीन पाटीलला पुन्हा एकदा दंडित केला, परत टाकावा लागेल. इथे पाहू शकाल हलक्या हाताने ढकललाय कव्हर पॉइंटला. आत्ता सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, या हे क्रिकेट आहे. कारण अमरला माहिती चौकार षटकार मारण्यापेक्षा 2-3 व्हाईट आलेले आहेत, त्यामध्ये टेप बॉल सुरू आहे. सिंगल घेणं फार महत्वाचं आहे. या गोष्टी होताना दिसतात. कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स असायला पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटेड क्रिकेट, क्रिकेटचं लाईफ लाईन क्रिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि हे सध्या मैदानामध्ये सुरू आहे. इथे वेगवान बॉल आहे, फुलटॉस बॉल होता, आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु अंपायर आपण पाहू शकाल पंचांकडे आशाभूत नजरेने लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत कळवत आहेत. सिंगल इथे आपल्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे चाललाय. 43 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 43. धावा आपण पाहू शकाल. इथे शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करायचा प्रयत्न, परंतु बॉल चाला डिक्लेरेशन झोन मध्ये गोशांकी क्षेत्र आहे, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. सिंगल बी इथे. आता सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 44. चला शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आहे. 44 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. अखेरचा बॉल षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या 44. शेवटच्या बॉलवरती टेप बॉलवरती चढवलाय प्रहार. वा, स्क्वेअर ऑफ द विकेट, शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतात अर्धा डझन. वा, बॉल कुठलाही असो माझ्या मित्रा, कारण शांत दिसणाऱ्या समुद्राच्या लाटांचा कधी नाद करू नका, आणि आमच्या जुगावच्या अमरचा कधी वाद करू नका. बॉल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार ठोक दीजिए. ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय, बॉल कुठलाही असो, क्षेत्र कोणताही असो, इलाका तुम्हारा धमाका हमारा, लाजवाब यार. ज्या पद्धतीने हा फटका डिगआउट केलाय, शॉर्ट बॉल होता, शॉर्ट बॉलला हुक केलाय,
बॅटचा फक्त फेस ओपन केलाय. क्या बात आहे. असं म्हणतात ना मित्रांनो, शांत दिसणाऱ्या समुद्राच्या लाटांचा कधी नाद करू नका, कारण जुगावचा हा अमर याचा कधी वाद करू नका. हे प्रात्यक्षिकरण. क्या बात आहे. काय फटका ठोकला यार. वाह, लाजवाब. ओव्हरची झाली आहे समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. साहिल आलाय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. साहिलचा पहिला बॉल फुलटोस आहे. हुक करायचा प्रयत्न. फिल्डर येतोय. बॉल पकडला जेल, टिपला गेला जेल. पहिला धक्का बसलाय आणि पहिला खेळाडू आता तंबूच्या आसराला परतलाय. फलंदाज बाद. बरोबर आमचे मित्र पियुष पाटील यांचंही आगमन इथे होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचंही स्वागत आहे. मला वाटतं काल तुमचा संघ पराभव झालाय अशी माहिती आम्हाला सकाळीच मिळाली. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये स्कोर कार्ड पोहोचलाय 50 धावा. ओव्हर क्रमांक 4 इथे मार्गस्थ आहे. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली या गोलंदाजाने. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केलेली आहे. चांगली गोलंदाजी होती, कारण जी भागीदारी मैदानामध्ये सुरू होती त्याला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय. इथे आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. फुलटोस बॉल आहे, परंतु पाहू शकाल आपण बॉल कुठे गेलाय. टप्पा टप्पा टप्पा. बोटाला चटका, हाताला झटका. बॉल सीमा पार. येतोय चौकार. हा चौकार इथे आलाय. पुन्हा एकदा फलंदाज आल्या पाऊली आक्रमणतेचं रूप धारण केलाय. अगदी डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की हा फलंदाज, हे सध्या पाहायला मिळत आहे. आल्या पाऊली चौकार ठोकलाय. आपले इरादे स्पष्ट केलाय. 54 धावा धावफलकावरती आहे. 54 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. चेंज ऑफ पेस आणखीन एक उडवला. यावेळेला फटका पाहू शकाल. टायमिंग, परंतु एलिव्हेशनची कमतरता जाणवते. उंची जास्त, लांबी कमी. टीप लागेल. टीट फॉर टॅट. तू शेर तो मैं सबा शेर. फलंदाज बाद. टीप लागेल. चोपन्न धावा धावफलकावरती आहे. चांगला पलटवार केला या गोलंदाजाने. पहिला बॉलवर विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट, म्हणजे 2 सफलता या गोलंदाजाने आपल्या नावे केलाय. लाजवाब. साहिलने चांगला पलटवार केलाय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पुन्हा एकदा आलाय. निखिल आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिलला आपण पाहू शकाल. निखिलच्या खात्यावरती जिम्मेदारी सोपवलेली आहे. साहिल पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल. कटरचा वापर. वाह, ज्या पद्धतीने बॉल कट केला. वाह, पडल्यानंतर बॉलचा टप्पा पहा. ज्या पद्धतीने बॉल पडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. HD लाईव्ह अँड टेक्निकल टीम ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय. वाह, काय क्या बात आहे. काय काटा बदलणार आहे बॉल यार. जेव्हा एखादी ट्रेन एका प्लॅटफॉर्म पासून एखाद्या प्लॅटफॉर्म वरती ट्रेन बदलते, ट्रॅक वरून जशा प्रकारे बॉल पडलाय. लाजवाब बॉल यार. काय कमालीचा बॉल हाताळलाय. आणखीन एक यावेळेला शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉलला हुक केलाय आणि 6 धावा बुक केलेल्या आहेत. आणखीन एक अस्मानी टोला, आगीचा गोळा, उचलकर बोला. ठोकलाय षटकार.
करणारी टीम एक चांगली बाब आहे. कोणी आलं तरी चालेल, आमचा तो स्कोर कार्ड आहे तो चालू ठेवायला पाहिजे. वा, लाजवाब क्रिकेटर. ऑस्ट्रेलिया संघ ज्या वेळेला बॅटिंग करतो त्यांची एक महत्वाची गोष्ट तुम्ही कधी नोटीस करा मित्रांनो, आपला जो स्कोर कार्ड आहे तो कधी थांबवायला नको, आणि तोच सध्या सुरू आहे. आणखीन एक यावेळेला उडवलाय, यावेळेला लांब लांब वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड जल्लोष चालतोय, झू गावते चिपळून. मार भावा, उचलून उचलून. चला, टीमची धावसंख्या 66. 6 ने झपकन मुसंडी मारते. 66 या आकड्यावरती आहे. अमर खेळतोय वैयक्तिक 14 बॉल 39 या धावसंख्येवरती. निखिल खेळतोय 3 बॉल 12 या धावसंख्येवरती. काय बॅटिंग सुरू आहे, लाजवाब. अफलातून बॅटिंगचा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला आहे. 4 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 66च्या घरामध्ये आपण पाहू शकाल. चला, नेक्स्ट मॅच 8118 आणि त्यांच्या विरोधामध्ये चला कासबर्ग टीम. टॉस साठी लवकरात लवकर तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय. हो, चांगला बॉल आहे, कोला टाकलाय, कोलबा टप्प्याचा बॉल इनटू द ब्लॉक होल अक्षरशः खोदून काढलाय. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय. परफेक्ट कोलबा टप्पा, रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. हे वेग तुमच्याकडे असायला पाहिजे, आणि या वेगावरती आपण पाहू शकाल अक्षरशः स्वार झालाय. अमोल आपण पाहू शकाल स्लॉग ओव्हर मध्ये आलाय. स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट, भैरवीचं षटक हाताळण्यासाठी ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय. पहिला बॉल बीट केलाय, चांगला बॉल आहे. पहिला बॉल आपण पाहू शकाल, वेग भन्नाट होता, या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. इथे पुन्हा एकदा नो बॉल. आणखीन एक बीमर पद्धतीचा बॉल हाताळलाय. चुकीला माफी नाही आहे. जर का तुम्ही कमरेच्या वरती फेकाल तर अंपायर सिग्नल. पुन्हा एकदा नो बॉल. नो +1 म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धाबा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 68 धाबा धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा फ्री हिट आहे, परंतु हो, चांगला बॉल यार. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. चांगला बॉल यार, वेग भन्नाट होता, बॉल बॅटचा संपर्क होत नाही आहे. अगदी वेगाने सरळ विकेट किपरचा वेध इथे घेतलाय. चांगल्या बॉलची स्पिचिंग होती, बॉल पडल्यानंतर बॉल बॅटचा संपर्क होत नाही आहे. योग्य टप्प्याचा वापर यावेळेला होतोय. 68 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आणखीन एक चांगला बॉल, क्या बात आहे. 33 वेग भन्नाट आहे. चला, बॅट विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटला नाही आहे, त्यामुळे फलंदाज क्रॉस केला जाणार नाही. योग्य निर्णय आपण पाहू शकाल. आणि हा जो निर्णय आज आता समुद्रापलीकडे होतोय, आज जिथेही स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये या नियमाची अंमलबजावणी होते. आपण बिग बॅश लीग मध्ये देखील पाहू शकाल. कारण योग्य निर्णय, जर का विकेट किपरच्या हातामधून बॉल निसटला नाही आहे तर सिंगल घेण्याची मुभा तुम्ही घेऊ शकणार नाही आहे. योग्य निर्णय ऑनफिल्ड अंपायर कडून आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल चालाय मिड विकेटला. आता सिंगल मिळते. अमर आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल असं दिसतंय, आणि तसंच होतोय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 69 69. अमर खेळतोय 14 बॉल 40 वरती. अजूनही 2 बॉल आहे. 2 बॉल मध्ये 10 धावा जरी बनवल्या तरी देखील 50 होऊ शकते. काय होणार, काय बिघडणार आपण पाहत आहे. बिग बॅश प्रीमियर लीग 2026. ओहो, आणखीन एक वेग आहे यार, क्या बात है. वाह, वेग भन्नाट है. 33 बॉल, जैसे रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, बॉल अगदी बंदुकीच्या गोळीने सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. लाजवाब बॉल यार, अशी गोलंदाजी तुमच्याकडे असायला पाहिजे. क्या बात आहे. लाजवाब बॉल पडलाय, सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. शेवटचा बॉल या पहिल्या डावाचा. 69 धावा आहे धावफलकावरती.
शेवटचा बॉल नो बॉल आहे. चला नो बॉल म्हणजे या मॅच मधून बॉलर नसेल ना. दोन बीमर बॉल टाकलेले आहेत. या मॅच मधून हा गोलंदाज इथे बाद केला जाईल. आपण पाहू शकाल दोन बीमर पद्धतीचे बॉल इथे हाताळण्यात आलेले आहेत आणि 2 धावा या टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. शेवटचा बॉल फेकण्यासाठी तुम्हाला नवीन गोलंदाज इथे वापरावा लागेल. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या विनंती करतोय 8-1-1 नाईट टीम्स आणि त्याच्याबरोबर चला कासबाग टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला 8-1-1 टीमचे कॅप्टन तुमचा कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी पाठवायचंय. इनिंग ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करा विनंती करतोय. चला सुशील टॉस साठी या. शेवटचा बॉल बॉल तयार. शेवटचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल भीती. सिंगलच्या बरोबर पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिला डाव संपल्यानंतर धाबा बनवलेल्या आहेत 72 आणि 73 धाबाचा पाठलाग करायचा आहे. 73 धाबा कशा रीतीने चेस होतील, कशा रीतीने डिफेंडिंग होतील या सगळ्यांची माहिती आपण ऐकण्यासाठी आपण पाहताय, आपण अनुभवत आहे. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 पूर्वार्ध इथे संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकूया. एक सुमधुर संगीत डीजे आपण या. सी के पाटिल सर, इनके सुबातों से टॉस किया जाएगा. A1 जोड़ी इज द कॉल. A1 जोड़ी द कॉल. यस मयूर कासबर 1911 टॉस आपने जीता है. सबसे पहले निर्णय क्या होगा? बॅटिंग घेणार मी. ठीक आहे मयूर, मला वाटतं संघाची जर आपण आखणी पाहिली संपूर्ण संघ तुझ्या बॅटिंगवर पूर्णपणे निर्भर आहे. बिरजू भगत त्यानंतर सूर्या नायडू असे नामवंत खेळाडू आहेत. काय गेम प्लॅन असेल तुमचा? गेम प्लॅन काय नाही, नॉर्मल क्रिकेट खेळायचा प्रयत्न करू. स्पर्धेमध्ये एकमेव असा खेळाडू आहे त्याच्या बॅटमधून विकेट्स आणि रन्स जास्त प्रमाणात निघाले आहेत. आणि मी तुला शेवटचा प्रश्न विचारतोय, या सामन्यामध्ये तुम्ही फेरबदल केलाय की तोच संघ मैदानामध्ये उतरणार आहात? खेळ बदल नाही केले, तेच प्लेयर खेळणार आहेत. चला माझ्यातर्फे तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. सुशील वन्स अगेन टॉस तुमच्या बाजूला लागलेला नाही आहे तरी सुद्धा तुम्हाला फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे आलेला आहे. कितपर्यंत तुम्ही धावा थांबवण्याचा प्रयत्न करणार जो एक चेसेबल टार्गेट असेल? 45 to 50 पर्यंत. मयूर भोईर संपूर्ण स्पर्धेमध्ये 112 ते 13 धावांची इथं खेळी खेळलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध तुमची काय गेम प्लॅनिंग असेल? काय नाही, त्याचाच विकेट घ्यायचा प्रयत्न करू. बिरजू भगत देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर अजून त्यांचे 2-3 प्लेयर आहेत ते पण देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. नाही म्हणजे थांबवायचाच प्रयत्न करू आम्ही आता. या संघामध्ये काही बदलाव केला की सेम संघ मैदानात उतरणार आहात? सेम संघ. चल माझ्यातर्फे तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. टॉस जीता है कासबर 1911 टीम के कप्तान मयूर भोईर ने और निर्णय लिया है कि पहले बल्लेबाजी करेंगे और निमंत्रण दिया है फील्डिंग करने के लिए 8-1-1 नाइट के टीम को. तो चलिए कमेंट बॉक्स में हमारे साथ जुड़े रहेंगे. राहुल राठौड़, मौजूदा मैच चल रहा है आप देख रहे हैं, एक तरफ संदीप टाइटंस और दूसरी तरफ होगी युवा थंडर्स की टीम. धन्यवाद.
थँक्यू सो मच मडू सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आहे. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल सरळ फायनलचं तिकीट त्या टीमला मिळेल आणि इथून का तुम्ही पराभव झाला तरी देखील तुम्हाला एक चान्स असेल. IPL फॉर्मॅटने क्रीडा स्पर्धा साकार होती. चला 73 धावाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. मित्रांनो क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानामध्ये पडत नाही. काय घडेल काय बिघडेल आपण पाहताय, आपण अनुभवत आहे. बिग बॅश प्रीमियर लीग 2026 हा धमाका आपण पाहताय. चला पंच मॅच सुरू करून घ्या विनंती करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. बॅटिंग करण्यासाठी जतीन पाटील आणि त्याच्याबरोबर बंटी मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 73 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 73 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. काय होणार काही नाही होणार तुम्ही आमच्या बरोबर जुळत राहा. भव्य दिव्य सोहळा आपण पाहताय. HD लाईव्ह वरती जुडलेले सर्व प्रेक्षक तुम्हाला आमची विनंती आहे आपण या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहताय हा भव्य दिव्य सोहळा इथे अनुभवताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जतीन पाटील आणि बंटी पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्ले क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉल झालाय. सुनील आलेले आहेत ओव्हर नंबर पहिला हाताळण्यासाठी. पहिला बॉल पॉवर प्ले क्रमांक पहिलाच बॉल वरती उडवलाय. वाह स्वॅग से करेंगे स्वागत. जतीन पाटील ने केलाय षटकाराने स्वागत. पहिलाच बॉल आसमानी टोला ठोकलाय षटकार. आता उत्तरार्धामध्ये काय घडेल या मजादार या मॅच मध्ये. पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकलाय. जतीन पाटीलचा ब्रँडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळालाय. आणखीन यावेळेला बैठक खेळायचा प्रयत्न. चांगला बॉल स्ट्रॉंग अपील आहे. चांगला बॉल इथे हाताळलाय. चेंज ऑफ पेस कमी गतीचा बॉल काटा बदलणारा बॉल. चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल. 1-13 तो 1 मेरा. मीही तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. तू शेर तो मी सवा शेर. हे बॅटल आपण पाहू शकाल. लाजवाब बॅटल आपण पाहताय. एक तुझा तर एक माझा. मीही तुझ्यापेक्षा कमी नाही आहे. एक षटकार त्यानंतर चांगला पलटवार बीट केलाय जतीन पाटीलला. टीमची धावसंख्या 6 धावा. इथे उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे बॉलला पाठवलंय. बॉल सीमा रेषा पार. जतीन पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. हा ठोकलाय षटकार. कडा आहे परंतु बॉल चाललाय. शॉट थर्डमॅन घोषांकी क्षेत्र आहे. मी ते सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहे. 73 धावाचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. मी मगाशी उल्लेख केला की क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. कारण जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. जिंकण्याचे सर्व दरवाजे बंद होत नाही तोवर प्रयत्न करा. आणि प्रयत्न सध्या सुरू आहे. क्षेत्र कोणतेही असो मित्रांनो कष्ट तुमचे प्रामाणिक असले पाहिजे. आणि त्या प्रामाणिक कष्टामागे तुमचा संघर्ष किती महत्वाचा आहे ते सध्या दिसतंय. 4 बॉल नंतर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे. त्याचबरोबर राजपक्ष टीमचे संघमालक आदरणीय मयूरजी भोईर आपणासी विनंती करतोय. आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओ माय गॉड कॅच सुटली. ओ माय गॉड कॅच छुटा. बॉलर का दिल तुटा. हे पहा दुःख हे क्रिकेटमध्ये आल्यावरच कळतं मित्रांनो. कारण कॅचेस बिन द मॅचेस. काल विराट कोहलीची झेल निसटली. आपण पाहू शकाल काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध सनरायझर हैदराबाद खेळत होता. परंतु विराट कोहलीची झेल जशी निसटली अखेर ती मॅच विराट कोहलीने अगदी आपल्या स्टायलिशने सामना फिनिश केलेली आहे. आणि तशा प्रकारचं युद्ध होणार का हाही प्रश्न पडलाय या बिग बॅश मध्ये. आपण पाहताय कॅचेस बिन द मॅचेस. कॅच छुटा वैसे ही बॉलर का दिल तुटा. सिंगल मिळाली. सिंगलने टीमची धावसंख्या वाढते. इथे पाहू शकाल फक्त ग्लान्स केलाय. दिशा दाखवलीये. बॉल चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. मी ते सिंगल डबल मध्ये. ओ माय गॉड थोडासा आळस दाखवलाय. दोनों ही बल्लेबाजों ने आंखों आंखों इशारा किया. इक्के को दुक्के में कन्वर्ट किया. हे ताळमेळ आहे.
दोन्ही फलंदाजाने अगदी डोळ्यामध्ये डोळा टाकून चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगाने या 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16. सोळा धाबा धावफलकावरती आहे. 73 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. सुरुवात चांगली केली, पलटवार चांगला दिलाय. जी सुरुवात तुम्हाला पाहिजे, जतीन पाटील कडून ज्या टीमच्या अपेक्षा आहेत, कमी वयामध्ये प्रभावित केला. जतीन पाटीलच्या डोक्यामध्ये काय गेम प्लॅन चालला असेल किंवा मला कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करायचंय, एक टेप बॉल येणार आहे त्यामध्ये मला कसं गेम प्लॅन करायचा आहे, या सगळ्या गोष्टी मैदानामध्ये होताना दिसत आहेत. तर मोहम्मद आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी मोहम्मदचा पहिला बॉल, फिंगर्स रोल केले. क्या बात आहे. फिरकीचा जादूगर आपल्या बोटाच्या जादूवरती बॉल फिरवलाय. फिरकीचा बेतात बादशाह पडल्यानंतर बॉलनं काटा बदललाय. फिंगर्स रोल केलेत. पहिला बॉल पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतलाय. जतीन पाटीलला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये 16 धाबा धावफलकावरती आहे. इथे पाहू शकाल उडवलाय, थ्रू द कव्हर केलाय. टप्पा टप्पा टप्पा. चल रे भोपळा टुणूक टुणूक. चल रे भोपळा टन टन टन. धाबा मिळते 4 4 4. क्या बात आहे. रिकामा जागा भरा. 4 धाबा माझ्या आणि माझ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड करा. लाजवाब फटका पाहू शकाल. जतीन पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक ब्रँडन स्ट्रोक इथे पाहायला मिळत आहे. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या झपकन मुसंडी मारते. 20 धावा धावफलकावरती आहे. मजा येणार आहे मॅच मध्ये. चांगला पलटवार केलाय. 73 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. इथे कमी गतीचा बॉल गतीला ओळखला, यावेळेला पाठवलाय, बॉलला पाठवलाय. क्या बात है. ये खिलाड़ी ना मुहूर्त देखता है ना सूरत देखता है, अपनी टीम की जरूरत देखता है. बॉल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. क्या बात है. जतीन पाटील सेट ऑन फायर. काउंटर अटॅक सुरू केलाय. क्या बात है. वा लाजवाब यार. काय पलटवार केलाय. इथे लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंच कुंभार सरांचा सिग्नल येतो की हा व्हाईट बॉल आहे. लेग स्टिक सोडलाय. व्हाईट बॉलच्या पद्धतीने टीमची धावसंख्या इथेही पुढे जाते. स्कोर कार्ड पोहोचलाय. 27 धावा धावफलकावरती आहे. इथे आणखीन एक व्हाईट बॉल. लेग स्टिक पुन्हा एकदा सोडलाय. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 28. 28 धाबा धावफलकावरती आहे. काय लढा सुरू आहे मैदानामध्ये. वा लाजवाब लढा आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 28 या आकड्यावरती. 73 धाबाचा पाठलाग करायचा. सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगेन इज हाफ डन. ज्याचा सुरुवात चांगला होतो शेवट नक्की गोड करावा लागेल तुम्हाला. चेंज ऑफ पेस आणखीन एक ओळखला यावेळेला. वा पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतली. बाउंड्रीची भेट. यावेळेला आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. बॉल सीमा पार. ठोकला षटकार. मला लढावं लागेल. क्या बात आहे. मी थांबणार नाहीये. मॅच अजून संपली नाही माझ्या मित्रा, कारण मी अजून हरलो नाही आहे. ही युद्ध मैदानामध्ये सुरू आहे. वा लाजवाब यार. काय सामना रंगलाय. ओ यावेळेला तेज तरार बॉल. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. आता बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. मजा येणार या मॅच मध्ये. लाजवाब सामना रंगलाय. कोणी हार मानत नाही आहे, कोणी गुडघा टेकत नाही आहे. काय लढा लढताय. वा सुपर डुपर मुकाबला. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती.
2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहे. जाऊया मनाला तल्लीन करतं संगीत. या डीजे मास्टरने कालपासून तुम्हा सर्वांना तल्लीन केलाय. एका संगीताने मन तल्लीन होतं असं ऐकलंय आणि आमच्या बरोबर आमचे डीजे मास्टर जुळलेले आहेत. डीजे मास्टरने एका संगीताने आपण पाहू शकाल मन तल्लीन होतं आणि सकाळपासून. चला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 वरती आहे. आता टेप बॉलची ती मागणी होते. या स्पर्धेची खासियत आहे टेप बॉल आणि तो षटक फक्त 3ऱ्या ओव्हरमध्ये हाताळला जाईल. टेप बॉल म्हणजे गेम चेंज ओव्हर. या ओव्हरमध्ये कधी गेम मुवमेंट चेंज होऊ शकते. ओव्हर नंबर 3 मध्ये आता जतीन पाटील मागे अमरने जो गेम प्लॅन केला कारण त्याला माहिती होता टेप बॉलच्या शेवटच्या बॉलवरती शॉर्ट बॉलला हुक केला होता त्याने. अठरा बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये रिक्वायर जो रन रेट आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये 39 म्हणजे 13 धावाची सरासरी तुम्हाला इथे गाठावी लागेल. 18 बॉल मध्ये 39 इक्वेशन आहे. अमर आलाय ओव्हर क्रमांक 3 मध्ये. पहिला बॉल वाईडवर टाकलाय. ओव्हर पिच टाकण्याचा प्रयत्न. बॅटरला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. 18-39 इक्वेशन आहे. आता काय गेम प्लॅन चाललाय हा प्रश्नही पडलाय. पहिला बॉल डॉट बॉल फेकलाय. इथे अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल आहे. थोडासा दूर टाकलाय. व्हाईट बॉल म्हणजे टीमची धावसंख्या एक्स्ट्रा टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर पोहोचलाय 35 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. इथे शॉर्ट बॉल होता. हुक करायचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेशन झोन मध्ये. घोषाणकी क्षेत्र आहे. मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 36. 36 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळत आहे. आणि इथे पाहू शकाल पुन्हा एकदा वाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. एक्स्ट्रा प्लस एक्स्ट्रा आपण पाहू शकाल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आलाय. व्हाईट +1 2 धावा टीमच्या. चला पंच तुमचा जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. नो बॉल आहे. नो बॉल आहे. फील्डची संधी आहे. आता मात्र आक्रमण करायचा नक्की प्रयत्न करेल बॅटर. नो +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. चला प्लीज विनंती करतोय तुमच्या डगआउट मधून आपण प्लीज थोडस ओरडू नका विनंती करतोय. तुम्ही सहकार्य करा कारण आपल्या गावाची हक्काची स्पर्धा आहे. इथे शॉर्ट बॉल आहे परंतु फ्रीडची संधी होती. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर स्कोर कार्ड इथे देखील पुढे चाललाय. धावफलक चाललाय 39च्या घरामध्ये. 39 आता 15 बॉल 34चं इक्वेशन आहे. 39 धावा धावफलकावरती आहे. 15 बॉल मध्ये 34 धावा तुम्हाला करायच्या आहेत. एकोणचाळीस धावा धावफलकावरती.
15-34 आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल भीती दुसऱ्या धाब्यांमध्ये, दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. आता 2 धाबांबरोबरच तुम्हाला इथे समाधान मानावं लागेल. 2 धाबाच्या बरोबर स्कोर गार्ड इथे देखील पुढे जाईल. 41. आता 14-32. 14 बॉल मध्ये 32 धाबांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या 41. इथे शॉर्ट बॉल आहे. यावेळेला उडवलाय. वा, यावेळेला लांब लांब भरपूर लांब बंटीच्या बॅट मधून. क्या बात आहे. शॉर्ट आर्म पुल पॉवरफुल बॉल सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. षटकार. कहाणी वाढते. टीमची धावसंख्या 47. कहाणी में ट्विस्ट. वाह, मी मगाशी उल्लेख केला मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनिश्चिततेने रंग भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. 13 बॉल 26 ची गरज आहे. 13 मध्ये 26. आणखीन एक. यावेळेला वा, क्या बात आहे. लाजवाब आहे. बंटीच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. बॉल मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर. वाह, क्या बात है. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. बॉल सीमा पार. बंटीच्या बॅट मधून सहाने वाढते. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. त्रेपन्न धाबा. आता 12 मध्ये 20. 12 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठे होता आणि कुठे येऊन थेंबलाय माझ्या मित्रा. लाजवाब सामना रंगलाय. 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. आता का लढावं लागेल. आता विकेट तुम्हाला घ्यावे लागतील. 12 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. ये तो टेलर है मेरे दोस्त, पिक्चर अभी बाकी है. आणि काय सामना रंगलाय. बारा बॉल मध्ये 20 धाबा. काय सामना रंगलाय. सुपर डुपर बुका भला, पैसा वसूल बुका भला. येणारे 12 चेंडू आणि 20 धाबांची आवश्यकता आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये किशोर आलेले आहेत. जतीन खेळतोय 11 बॉल 30 मध्ये. बंटी खेळतोय 8 बॉल 19. आता धावा बढवायचा आहे. 12 मध्ये 20. बॉल तयार. 12-20. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आहे. प्रेशर थोडासा धडपण. व्हाईट बॉल. आता 12-19. 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12-19. ओ माय गॉड, लांब मारलाय. लांब लांब वावराच्या बाहेर, बांबाच्या पल्ल्यात. क्या बात आहे. चुलीवरचा तवा आणि जतीन दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. क्या बात आहे. 129 धावा नॉट आउट या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो खेळतोय. क्या बात आहे. चुलीवरचा तवा, जतीन दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. लाजवाब यार. काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. लाजवाब. संपूर्ण स्पर्धेमध्ये 139 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. 29 माफ करा 129. लाजवाब बॅटिंग यार. 11 मध्ये 13. काय बॅटिंग केली या खेळाडूने. मयूर भोळे 114 आणि जतीन पाटील 129. प्रीमियर लीग ची खरी मजा. तू शेर तो मैं सवा शेर, तू हीरो तो मैं तेरे से बढ़ के हीरो. वाह. 10 मध्ये 13. 10 बॉल 13. चेंज ऑफ पेस. स्विंग अँड मिस. क्या बात आहे. पडल्यानंतर विकेट कीपरचा वेध. मॅच अजून संपली नाही आहे. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. 9 मध्ये 13. बॉल तयार. 9 बॉल मध्ये 13. आणखीन एक डॉट बॉल. वाह, क्या बात आहे. 8 मध्ये 13. वाह भाई वाह. तू शेर तो मैं सवा शेर. आणखीन एक डॉट बॉल. पडल्यानंतर बॉलला विकेट कीपरचा वेध घेतलाय. 8 मध्ये 13.
मध्ये जाऊन पुढे टाकलाय आणि मारलाय आणखीन एक धमाका शॉट्स मध्ये आहे वजन. धावा मिळतं जतीन पाटीलला अर्धा डझन. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय षटकार. जतीनला 50 साठी 8 पाहिजे. काय बॅटिंग केली आहे जतीन जतीन आणि जतीन. आणखीन एक यावेळेला पाहू शकाल फटका फसला फिल्डर आहे परंतु यावेळेला चुकी होणार नाही आहे. टिपला जाईल आणि फलंदाज बाद. 17 बॉल मध्ये 42 धावांची नाबाद आउट आणि अखेर बाद झालाय. डीजे या आता 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती विकेट मिळाली आहे. सहा बॉल मध्ये 7 धावा जतीन पाटीलने मनं जिंकली आहे. 17 बॉल मध्ये 42 धावांची एक बहारदार खेळी ती साकारलेली आहे. आता 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. काय होणार काय नाही होणार तुम्ही आमच्या बरोबर जोडत राहा. आपण पाहताय बिग बॅश प्रीमियर लीग जू गावचा धमाका. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. निखिल आलेले आहेत ओव्हर नंबर 5 मध्ये. या मॅचची संपूर्ण जबाबदारी या मॅचचं संपूर्ण चित्र निखिलच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी सोपवली आहे. 6 बॉल 7 इथून डिफेंड होऊ शकतात. काय होणार 6 बॉल मध्ये 7 धावा. हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. एक दंत ग्रुप कडून विकेट हॅट्रिकला. बॉल तयार. पहिला बॉल इथे योग्य टप्प्यावर हाताळलाय. पहिला बॉल वेग भन्नाट होता. पंच सिंगल आहे का नाहीये डॉट बॉल आहे निर्णय आमच्यापर्यंत लवकर कळवा. लेग बाय सिंगल आहे ना. हा यस सिंगल बी ते. 5 मध्ये 6. 5 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये पलटवार होईल का. या मॅच मध्ये आम्ही पलटवार करू शकतो का हा प्रश्न पडलाय. 5 बॉल 6 धावांची आवश्यकता आहे. 5 मध्ये 6 डीप मध्ये बॉल चाललाय. 1 रन मिळवले. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. इथे पाहू शकाल 2 धावा. ओ माय गॉड 2 धावा. चुकी झालीये थोडीशी. तुम्ही जर फिल्डिंग मध्ये चुकी कराल कारण दुष्काळामध्ये 13वा महिना आधीच कर्जबाजारी आहात. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 1-1 रन तुम्हाला वाचवावा लागेल. 1-1 धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील. मित्रांनो राजकारणामध्ये एका एका मतांना महत्व आहे. परीक्षेमध्ये एका एका गुणांसाठी मुलं अपयशी ठरतात. 1-1 रन किती महत्वाची आहे या मॅच मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी पाहायला मिळते. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता आहे. चार मध्ये 4 बॉल तयार. 4 बॉल 4. इथे पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळलाय. फिल्डर वेगाने आलाय. सिंगल मिळते. ओ माय गॉड पुन्हा एकदा 2 रन मिळते. ओ माय गॉड इथेही मिळत आहे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा वेगाने पूर्ण होत आहेत. आता 3 बॉल मध्ये 2 धावा. बंटीचं क्रिकेट चांगलं सुरू आहे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हा असायला पाहिजे आणि फुटवर्कचा वापर करून या धावा होताना दिसत आहेत. आता 3 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चला कंपल्सरी डेस आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे.
तुम्हाला धावा काढाव्याच लागतील. 3 बॉल आणि 2 धावाची आवश्यकता आहे. या बॉलवरती विकेट मिळेल का? या बॉलवर डॉट बॉल येईल का? प्रेशर वाढवेल का? बॉलर निखिल पुन्हा एकदा तयार. टीमच्या अपेक्षा आहेत 3 बॉल 2 धावाची आवश्यकता. बॉल तयार. ओ माय गॉड, फुल टोस टाकलाय. सिंगल घ्यायचा प्रयत्न आणि हो डेंजर एंडला धोक्याची घंटा. परंतु अखेर हा सामना इथे जिंकलेला आहे. तीर्थ विहाना थंडर हा संघ इथे जिंकलाय. अभिनंदन टीम. जतीन पाटील अँड टीम, लाजवाब परफॉर्मन्स तुम्ही केलेला आहे. हिमांशु दादा पाटील, जतीन दादा पाटील अँड टीम, भरपूर चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये तुमचा राहिला आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्या खेळाडूने एका हाती किल्ला लढलाय. 17 बॉल मध्ये 42 धावांची एक लाजवाब खेळी ज्या खेळाडूने साकारली. झेल निसटल्यानंतर संधी मिळाली आणि त्या संधीचं सोड इथे केलाय मिस्टर जतीन पाटील. चला, जतीन पाटील ठरला या मॅचचा मॅन